आज आपल्या महाराष्ट्राचे दादोत्तर उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले। हे पद स्वीकारताना त्यांनी जे भाषण केलं ते एका अनुभवी महिलेचं होतं असं वाटलंच नाही। त्यांनी दादासारख्या वादळाबरोबर 40 वर्ष संसार केला। 40 वर्षापूर्वी त्यांचे जे घराणे होते ते राजकारण करणाऱ्याचेच होते, त्यामुळे राजकारण पाहता पाहता बालपणापासून त्यांचं उभं आयुष्य गेलं आहे। त्यांच्या आजूबाजूला एकच कारण होतं आणि ते म्हणजे राजकारण। इंदिरा गांधी यांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। लाल बहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनाने इंदिराजींना प्रत्यक्ष सत्ता पदावरती चढावं लागलं। सुनीत्राताई दिल्लीतही फारशा बोलल्या नाही आणि आताही त्या अजून तरी दादांच्या शोक सावलीतून बाहेर पडलेल्या नाहीत असं वारंवार जाणवतं। इंदिरा गांधी यांना मधु लिमये यांनी गुंगी गुडिया असं संबोधलं होतं। म्हणजे सुरुवातीला इंदिराजी ही फारशा बोलत नसत, पण नंतरच्या काळात त्यांच्या राजकारणाची घराण्याचा प्रकाश असा काही पडला त्या अमेरिकेच्या निक्सनलाही सुनावून आल्या। आज दादाच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती झालेल्या सुनीत्राताईंची निवड स्वाभाविकपणे होती। त्या पदावरती काही महत्वाकांक्षी राष्ट्रवादी राजकारणी डोळे लावून बसले होते, पण जसं उपमुख्यमंत्री पद त्यांना म्हणजेच सुनीत्राताईंना देणं क्रमप्राप्त होतं, तसंच राष्ट्रीय अध्यक्षपदही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना बहाल केले आहे। 90च्या दशकात शरद पवार यांचे पुतणे म्हणून अजित पवार दिल्लीहून मुंबईला आले। तोपर्यंत बारामती त्यांच्याच मतीने आणि गतीने विकसित होती असं बारामतीकर म्हणतात। अजितदादा तेव्हा नौके असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना एक मंत्रिपद देण्यात आलं होतं। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी त्यांना दादाच म्हणायचे। आता सुनीत्राताईने गंभीरपणे आपल्या आसवांना बाहेर न येऊ देता दादांच्या आठवणीत राहून केलेले हृदयस्पर्शी भाषण राष्ट्रवादीच्या शिलेदारांना स्फूर्ती देणारं ठरलं आहे। काँग्रेसमध्ये जशी गांधी कुटुंबाची महत्ता आहे तशीच महत्ता महाराष्ट्रात पवार कुटुंबाची आहे। शरद पवार यांनी आपल्या कुटुंबाला प्रगती पथावरती नेण्यासाठी आणि कौटुंबिक संबंध घट्टपणे राखून ठेवण्यासाठी जे जे केले ते स्पष्ट आहे। आज पक्षाध्यक्ष म्हणून सुनीत्राताईने जे पक्षासाठी दिशा दाखवणारे धोरणात्मक निवेदन केले आहे, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांच्या छायेत वाढवणं हेच त्यांचं ध्येय आहे असं दिसतं। आज त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा गौरवपूर्ण उल्लेख करून शाहू फुले आंबेडकर यांच्या पावलावरती आपले पावले पडतील हा समाजवादी धोरणात्मक निर्णय कुणाचीही भीडभाड न ठेवता जाहीर केलेला आहे। आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणून केला आणि त्यांनी जिजाऊंना स्वराज्य जननी म्हणून गौरवलं। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जाती धर्म आणि पंथाच्या मंडळींना सोबत घेऊन राजकारण करणं हेच आपलं ध्येय आहे हा अजितदादा यांनी जोपासलेला स्पष्ट वक्तेपणा आपणही जोपासू असं त्यांनी ओघानेच सूचित केलं आहे। दादांच्या तेजाची किरणे आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकर्षाने दिसू लागतील। 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्या 70,000 कोटीमध्ये कोयना धरणातून आतापर्यंतच्या शासकीय अधिकाऱ्यांचा पगाराचाही विषय होता, हे बहुतेकांना माहीतच नसेल। थोडक्यात दादावरती झालेले आरोप विरोधकाला विरोध म्हणून होते ते आता स्पष्ट झाले आहे। आता दादांच्या खुर्चीवरती त्या म्हणजेच सुनीत्राताई आसनस्थ झालेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी दादांची सावली म्हणून आहे असं ज्यांना वाटतं त्यांना सुनीत्राताई दादांच्या प्रतिमाच आहेत असा अनुभव नक्कीच येईल। त्यांच्या आजच्या धोरणात्मक भाषणाकडे केवळ त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही तर महाराष्ट्राची जनताही त्यांच्याकडे आशेनं आणि आदरानं बघणार आहे असंच भविष्यकालीन चित्र दिसत आहे।